उद्धव, मी तुला मघा सांगितलं की प्रत्येक जीवात परमात्म्याचा अंश आहे. या सर्व जीवांचा मी निवडलेला प्रतिनिधी म्हणजे अर्जुन. नर म्हणजे संतत्वाकडे जाण्याची क्षमता असलेला प्राथमिक अवस्थेतला जीव. अर्जुन हा प्राण्यांतील अश्वासारखा मानवातील पूर्ण नर आहे. त्याला स्तन नाहीत. त्याचं निद्रेवर नियंत्रण आहे. तो अश्वाच्या गतीनं विविध शस्त्र हाताळतो. म्हणूनच तर कुरुक्षेत्रावर हितोपदेश सांगण्यासाठी मी वेगवेगळ्या दुर्मिळ गुणांनी युक्त असलेल्या 5ही पांडवांतून योग्य नर म्हणून एकट्या अर्जुनाची निवड केली. मग आता हा उपदेश देण्यासाठी तू माझी निवड केलीस ती का? मी माझा मूळचा प्रश्न पटकन उच्चारला. तो कितीतरी मधुर हसला. असं तो केवळ अंकपाद आश्रमात असतानाच हसला होता. म्हणाला, उद्धव बंधो, तू चतुर आहेस. तरीही सरोवरात उगवलेल्या कमलाच्या दलासारखा निर्लेप आहेस. अर्जुन पूर्ण नर आहे. म्हणूनच तो इतर बंधूंपेक्षा अधिक नारीत मनानं अडकला. तू यादव असून गुरुवर्य घोर अंगिरसांसारखा त्यापासून अलिप्त राहिलास, निर्लेप राहिलास. तू यादव असून गुरुवर्य घोर अंगिरसांसारखा त्यापासून अलिप्त राहिलास, निर्लेप राहिलास. म्हणूनच तुला भरल्या सुधर्मा सभेत मी अवधूत म्हणून संबोधलं. सर्व यादवांनी तुझ्याविषयीची ती उपाधी स्वीकारली. मी विचारलं नसतानाही अखेरच्या भेटीत गुरुवर्य घोर अंगिरसांनीही त्याला मान्यता दिली. तुला चांगलं माहीत आहे की ते माझे ब्रह्मविद्येचे गुरु आहेत. आता त्यांच्याकडून महत्त्वाच्या जवळजवळ सर्व गोष्टींचं माझं निरसन झालं होतं. 1-2 राहिल्या होत्या. त्यांचंही याच वेळी निरसन करून घेणं आवश्यक आहे. म्हणून मी विचारलं, स्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन असं तू म्हणालास. तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लेप प्रेम असं तू सांगितलंस. म्हणून विचारतो, भक्ती म्हणजे काय आणि प्रेम म्हणजे नेमकं काय? भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजन. प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणारं निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण. आता मी त्यानं माझ्या व अर्जुनाच्या दोघाही त्याच्या विश्वस्तांच्या मधील अंतर सांगणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या विषयाला संभाषणात घेत विचारलं, तू मघा नराबरोबर नारीचाही उल्लेख केलास. तुला समजलेली तू मानलेली नारी स्त्री म्हणजे नेमकं काय? आता त्याचे डोळे कितीतरी पाणीदार झाले, तळपून उठले. मस्तकावरच्या पर्णदार वटवृक्षातून दिसणाऱ्या नीलवर्णी आभाळाकडे एकटक बघत तो म्हणाला, एक स्त्री म्हणजेच कन्या, पुत्र जन्माला घालणारं यंत्र नव्हे. स्त्री म्हणजे वात्सल्य म्हणजेच स्त्री, परमात्म्याचा घराघरांत वावरणारा वैश्विक तेजशक्तीचा अखंड निर्माणशील वात्सल्याचा अंश म्हणजे स्त्री. हे वात्सल्य वस्तुभार अंतर वेळ या परिमाणांच्या पलीकडे असतं. अज्ञान, ज्ञान, प्रज्ञान या तिन्हींच्या पलीकडे असतं. अविद्या, विद्या, प्रविद्या यांच्या पार असतं. तम, रज, सत्व या तिन्ही भावांच्याही ते पलीकडे असतं. स्त्री माता, महामाता, सखी, पत्नी, भगिनी, भावजय, कन्या, काकी, मामी, आत्या, सचिव, सेविका म्हणूनच नव्हे तर केवळ स्त्री म्हणूनही सर्वदा वंदनीयच असते. माझ्याबरोबरच मला बघणाऱ्यांना परमात्म्याचं स्त्रीरूप नीट व अखंड कळावं म्हणूनच मी जीवनभर हे मोरपीस मस्तकीच्या किरीटात आदरानं वागविलं. नारीच्या सर्व श्रेयसाच्या निर्माणशील योनीद्वाराचं ते अजोड प्रतीक आहे. आज तर मी पूर्ण त्यागलेल्या चक्र सुदर्शनापेक्षाही हे मस्तकीचं मोरपीस हाच माझा जीवन संदेश आहे. त्यानं मला मुग्ध निशब्द करून टाकलं होतं. गेली 3 अखंड मनोभावे मी त्याची जी सेवा केली होती त्याचा पूर्ण कृपाप्रसाद मला मिळाला होता.
नेमक्या याच क्षणी त्यानं अर्जुनासमोर पसरला होता तसा आपल्या उजव्या अजानुबाहूचा गुलाबी हाततळवा माझ्यासमोरही पसरला. त्यावरची ध्वज चक्र शंख स्वस्तिक त्रिकोण चौकोन यव अशी मी कुणाच्याच तळहातावर न बघितलेली दुर्मिळ चिन्ह उजळून उठली माझ्या डोळ्यांत. खोल खोल बघत तो म्हणाला, अवधूता, कळलं तुला? तू कसा माझ्या आध्यात्मिक जीवनाचा परमभाव विश्वस्त आहेस ते. मला वचन दे, मी आता तुला जे जे सांगितलं ते बद्री केदारला आश्रम उठवून तिथे स्वतः राहून मानवांच्या पिढ्यापिढ्यांपर्यंत तू पोहोचवशील. मी सहजच त्याच्या तळहातावर हात ठेवला तसं तो हसून म्हणाला, उद्धवा, तुझी ही अवधूत गीता ही लोक मनापासून स्वीकारतील. चल निघूया आता. ज्या कर्मासाठी बाहेर पडलो ते आपल्या अश्वांच्या खराऱ्यासाठी काटेरी रानवेली आणण्याचं कार्य मार्गी लावूया. मी आदरानं पुढे होत त्याची कौमोदकी गदा त्याच्या हाती दिली. ती खांद्यावर घेत तो अगदी सहज म्हणाला, तू आता असं कर, आपला गरुड ध्वज रथ घेऊन राजनगराकडे परत जा. मी आता तुला सांगितलं त्या सर्वांवर नीट विचार करून ठेव. तू पुढे हो, हा मी आलोच तुझ्या मागोमाग. काटेरी रानवेलींची पुरचुंडी घेऊन अनर्थाचा पश्चिम वारा अंगावर घेत कसं. नारायणा, जशी तुझी इच्छा आणि आज्ञा. मी त्याची चरणधूल मस्तकी घेतली. त्यानं मला डाव्या अजानुबाहूचा लपेटा टाकत दृढ आलिंगनात घेतलं. क्षणैक आम्ही दोघं तसेच थांबलो. मग मी अरण्याबाहेर पडलो. तो काटेरी रानवेली आणण्यासाठी भालका तीर्थाच्या रोखानं अरण्यात शिरला. मी त्यानं सांगितलेल्या एकाहून एक वरचढ विचारांत गुरफटलो होतो. रथ हाकारताना वेरावळ केव्हा मागे पडलं तेही मला कळलं नाही. त्यानं सांगितलेल्या विचारांचा तळ आणि उंची दोन्ही मनाशी नीट पडताळून घेण्यासाठी निवांत स्थळी चिंतनात बसणंच आवश्यक होतं. त्यासाठी सोमनाथाच्या शिवालयाशिवाय अन्य कुठली योग्य जागा असणार. सोमनाथाच्या शिवालयासमोर मी गरुडध्वज उभा केला. गर्भगृहात जाऊन अभिषेक जलाखाली निथळणाऱ्या वज्रलेपी सोमनाथाचं पुन्हा दर्शन घेतलं. तीर्थप्रसाद घेऊन गर्भगृहाच्या बाहेर येऊन पाषाणी ओवरीवर बसलो. दादाच्या मुखातून नुकत्याच ऐकलेल्या एकेका शब्दाला पिंजून काढताना माझा कितीतरी वेळ गेला. आता चौथा प्रहर सुरू झाला होता. राजनगराकडे परतणंच भाग होतं. अद्याप मी दादानं सांगितलेल्या विचारांच्या जाळ्यातून काही नीट बाहेर पडलो नव्हतो. त्याच्या तंद्रीतच अतिवेगानं रथ धावडवीत मी सुधाक्ष द्वारासमोरच्या खाडीच्या एलतीराजवळ आलो. मी येताना निवडलेला धीवर वाट बघत उभाच होता. त्यानं घातलेल्या फळ्यांवरून गरुडध्वजासह मी नौकेत आलो. खाडी जलावरून नौका मूळ द्वारकेकडे चालली. खाडीतूनच दूर अंतरावरून द्वारकेकडून आम्ही निघालो. त्या किनाऱ्याकडे नौकांचे कितीतरी तांडे समोरून येताना स्पष्ट दिसत होते. माझा गरुडध्वज सुधाक्ष महाद्वारातून राजनगर द्वारकेत प्रवेशला. दाटलेले ढग वाऱ्यानं पिटाळून लावल्यानंतर आभाळ स्वच्छ निवळत जावं तसं आता कुठे माझं मन निवळत आलं होतं. मी गरुडध्वज अश्वशालेत आणला. रथाचे चारही शुभ्र धवल अश्व दादाला केवढे प्रिय आहेत हे मी समोरच पाहिलं होतं. बराच वेळ ते रथनिडाच्या जुला झुंपलेलेच होते. त्यांना मोकळं करणं आवश्यक होतं, पण अश्वशालेत एकही सेवक दिसत नव्हता.
अश्वही कितीतरी थकल्यासारखे स्पष्ट जाणवत होते. दादानं सांगितलेल्या विचारांच्या तंद्रीतच मी अश्वांना जूमुक्त केलं. त्यांच्या नेहमीच्या जागी बांधलं. त्यांच्या समोर चाऱ्याच्या पेंढ्या पसरून टाकल्या. दादानं सांगितलेले विचार स्वतःशीच उकलत श्री सोपानाजवळ आलो. त्यानं आचार्य सांदीपनींच्या नावाची म्हणून जी पायदंडी दाखविली होती तिला उजव्या हाताची बोटं भिडवून ती मस्तकी घेत समोरचा उंचशील सोपान चढू लागलो. मी स्वतःवरच गुंतलो होतो. दादाचे कितीतरी विचार आता मला पूर्णतः कळून आले होते. त्याच्या इच्छेप्रमाणे बद्री केदारला केव्हा नि कसं जायचं याचं माझं मनोमन आयोजन चाललं होतं. इतक्यात वरून खाली येणारे अमात्य विपृथू पुत्र सुकृत उद्धवदेव तुम्हाला शोधतो आहे. कुठे होता तितका वेळ? काय झालंही कळलंय का? म्हणत माझ्या समोरच उभे ठाकले. त्यांच्या उजव्या हातात यादवांचा रत्नखचित सुवर्णी राजदंड होता. मी दचकून त्यांना विचारलं, काय झालं? खाडीत दूरवर घाई गर्दीनं एकाच दिशेनं जाणारे नौकांचे तांडे दिसले. राजमार्गावर एकही स्त्री पुरुष कुणीच दिसलं नाही. अवधूत घात झाला आहे. द्वारकाधीशांचा देह भालका तीर्थावरच्या अरण्यात एका अश्वत्थ वृक्षाखाली निष्प्राण पडला आहे. त्यांच्या डाव्या तळपायात ज्या व्याधाचा जरा नावाच्या व्याधाचा प्राणघातक सूचीबाण रुपला आहे. तो काही वेळापूर्वी आपल्या 2-4 तरुण सोबत्यांसह येऊन गेला. त्यानंच ही वार्ता नगरात आणली. रुक्मिणी देवींसह सर्व द्वारका तिकडेच लोटली आहे. नगरात कुणीही नाही. मी थांबलोय ते केवळ तुमचीच वाट बघत. अवधूत आपले द्वारकाधीश आपणाला सोडून गेलेत. अमात्यांनी उत्तरीयाचा शेव डाव्या हातानं डोळ्यांना भिडवून ते टिपत गदगदून अनावर हुंदका दिला. मग ते देहभर नुसते गदगदतच राहिले. त्यांच्या हातचा यादवांचा रत्नखचित राजदंड ही हृदयभेदक कटू वार्ता मला सांगताना भरून आलेला हुंदका थोपविण्याच्या यत्नात त्यांच्या हातून केव्हाच घरंगळून पडला होता. पायदंडीवर थडा आदळत आपटत सोपानाच्या शेवटच्या पायदंडीवर जाऊन पळभर हिंदोळला होता. तेथूनही खाली कोसळला होता. आतापर्यंत काहीसं निवळत आलेलं माझं मन त्यांचे शब्द ऐकताना पुन्हा काळ्या कुट्ट मेघांनी कसं गच्च दाटून आलं. अंगावर विजेचा लोळ कोसळावा तसा मी उभ्या देही बधीर सुन्न संज्ञाहीन झालो. मी कुठे आहे? पायाखालचा सोपान म्हणजे काय? मी परम भावविश्वस्त म्हणजे काय? काही कळेना. काही पळांपूर्वी तर त्यानं मला जीवनाविषयी एवढं भरभरून व रसाळ ऐकविलं होतं. माझी जाणीवच बधीर झाली. समोरचे अमात्यही केव्हाच निघून गेले होते. मला काही केल्या हुंदका फुटत नव्हता. डोळ्यात आत्मरसाचा टिपूसही उतरत नव्हता. मी माघारी वळलो. 2, 3, 4 अशा उड्या टाकत पायदंड्या केव्हा उतरलो काहीच कळलं नाही. धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखा सुन्न बधीर मी सुधाक्ष महाद्वाराकडे धावू लागलो. अश्वशालेकडे जाण्याचं भानही मला राहिलं नाही. खाडीकाठ तर द्वारकाकर स्त्री पुरुषांनी कसा दाटून गेला होता. मला पायीच धावत येताना बघणारे आपोआपच वाट करून देत होते. पाठमोरे होते त्यांना ढकलून मी कसा तरी खाडीकाठ गाठला. समोर आली त्या नौकेत घुसलो. धीवराला म्हणालो, लवकर चला. तोही प्राणाची शर्थ करून नौका झपाझप वल्हवू लागला. माझ्या भोवती खाडीचा एवढा पाण्यानं भरलेला विराट समुद्र होता. पण माझ्या डोळ्यांत अद्याप आत्मरसाचा टिपूसही काही उमटला नव्हता. मी बधीरच होतो संज्ञाहीन. पहिलं तीर येताच उडीसारख्या झेपेतच नौका सोडली. समोर दिसला त्या रथात घुसून सारथ्याला आज्ञा देताना अनावर बडबडलो, लवकर चल. कुठेही थांबू नकोस. भालका तीर्थगाठ.
येताना मी गरुड ध्वजातून आलो होतो. आता मी कुणाच्या रथातून जात होतो काही समजत नव्हतं. नौका हाकताना धीवरानं नाही एवढी या सारथ्यानं शर्तीची सेवा केली. वेरावळ मागे टाकून जेव्हा त्यानं भालका तीर्थाजवळच्या अरण्यालगत आणून रथ थांबविला तेव्हा त्या रथाच्या घोड्यांच्या तोंडातून फेसाच्या धारा लागल्या होत्या. माझ्या डोळ्यात अद्याप अश्रूचा थेंबही नव्हता. मलाच कळत नव्हतं मी कोण आहे, काय झालं आहे. रथ सोडून धावतच मी समोरच्या अरण्यात घुसलो. माझ्या वक्षावरचं उत्तरीय उडून कुठे पडलंय तेही मला कळलं नाही. वृक्ष मागे टाकत मी भालका तीर्थावरच्या त्या अश्वत्थ वृक्षाजवळ आलो. हा वृक्ष यादव स्त्री पुरुषांनी घेरून टाकला होता. मला येताना बघून त्यांतील एक एक करत सगळेच अवधूत आले असं कुजबुजत पटापट दूर हटत मला मार्ग करून देऊ लागले. मी तिथे आलो जिथे दादाच्या निष्प्राण देहाभोवती रुक्मिणी वहिनींसह 7ही वहिनी अनावर शोक करीत होत्या. मी समोर बघत होतो. त्यानं उजव्या गुडघ्यावर ठेवलेल्या डाव्या पायाच्या तळव्यात एक सुची बाण घुसलेला होता. त्यातून ओघळलेलं रक्त त्याचं पितांबर भिजून त्याच्या पायाशी थारोळ्यात पसरलं होतं. ते थारोळं आता गोठून काळपटलं होतं. मी शोक करीत नाही. माझ्या डोळ्यात अश्रूंचा थेंब नाही. या दृश्यामुळे थिजलेले यादव आता अधिकच निशब्द झाले होते. मी कितीतरी कोंदटलो होतो. मलाच कळत नव्हतं. मला रडू का येत नव्हतं. माझ्या डोळ्यात आत्मरसाचा एकही थेंब का उमटत नव्हता. विजेचा लोळ अंगावर कोसळल्यासारखी माझी जाणीव सुन्न-बधीर का झाली होती. त्याच्या पायाशी दाटलेल्या रक्तथारोळ्याला चिकटलेल्या त्याच्या नीलवर्णी पायाच्या सडक बोटांकडे बघताना मला फार जाणवलं की मी मस्तकावरचं इथून तिथवर पसरलेलं असीम आकाश त्याच्या 3.5 हात देहात सामावून गेलं आहे. अनार्ताच्या अशाच अरण्यात त्याचा निरोप घेताना स्नेही सुदाम्यानं भेटवस्तू म्हणून काहीतरी दे अशी मागणी घालताना आपली दृष्टी त्याच्या मस्तकीच्या सोनकिरीटातील मोरपिसापासून क्रमशः खाली नेली होती. शेवटी त्याच्या पायीच्या चंदनी खडावांना मिठी घालून त्याच भेट म्हणून मागितल्या होत्या. त्यानं खडावांतून पाय मागे घेताच त्याच पादुका म्हणून नेल्या होत्या. आज माझी दृष्टी त्याच्या पायाच्या नखांपासून क्रमशः वर जात त्याच्या गुलाबी ओठांपर्यंत गेली. माझा जीव तळमळून म्हणाला, तुझा एक शब्द ऐकव. मला एकदा अवधूत म्हण. अश्रूचा एक थेंब मला दे. तो काही बोलत नव्हता, बोलणार नव्हता. काही पळांपूर्वीच त्यानं मला उदंड ऐकविलं होतं. त्याहून उदंड ऐकविण्यासारखं त्याच्याजवळ खूप काही होतं. पण आता मात्र ते कधीच कुणालाही ऐकायला मिळणार नव्हतं. त्या विचारासरशी मात्र माझा जीवदेठ पिळवटून निघाला. दादा असा टाहो फोडून मी कोसळलो. माझा अश्रुकोश फुटला होता. गदगदून हमसून रडणारा मी तेव्हाच शांत झालो. जेव्हा रुक्मिणी वहिनींचा हात माझ्या पाठीवर पडला मी निकरानं स्वतःला सावरलं. तो असता तर त्याला काय आवडलं असतं हे ध्यानी घेऊन रुक्मिणी वहिनींसह 7ही वहिनींचं शांतमनी सांत्वन केलं. दारुकासह त्यांना श्वेतवस्त्र लेवून यायला त्यांना द्वारकेकडे पाठवून दिलं. अमात्यांनी काही यादवांच्या सहकार्यानं भालका तीर्थावरच चंदनी चिता रचून घेतली. आता सांजावत आलं होतं. दारुक मी अमात्य यांच्या सहाय्यासाठी 10-12 ज्येष्ठ मानकरी यादव पुढे आले. त्याचा नीलवर्णी उंचशील चक्रवर्ती देह त्यानं जीवनभर अंगी धारण केलेल्या पांचजन्य
गदा, पद्म, वैजयंतीमाला, कौस्तुभमणी, मोरपीसधारी किरीट, नंदक खड्ग यांसह त्या चंदनी चितेवर ठेवण्यात आला. त्यात गोकुळीच्या आणखी 2 वस्तूही स्पष्ट दिसत होत्या. पितांबरात खोचलेली मुरली आणि त्याच्या मनगटीचं चंदेरी कडं. दूरवर एका वृक्षाखाली बसलेल्या काही वृद्ध यादवांनी आतापर्यंत सावरलेल्या वसुदेव बाबा व थोरली धाकली माता यांना हाताला धरून अमात्यांसह चंदनी चितेवर आणलं. तिघांनीही त्याचं डबडबल्या डोळ्यांनी शेवटचं दर्शन घेऊन एक एक चंदन काष्ट त्याच्या नील देहावर ठेवलं. 18 कुलीन ज्येष्ठ यादवांनीही एक एक ठेवलं. यादव पुरोहित गर्ग व त्यांच्या शिष्यगणांनी ठेवलं. दारुक अमात्यांनी ठेवलं. आता त्याचा नील देह चंदन काष्टांनी पूर्ण आच्छादला गेला. सगळ्यात शेवटचं चंदन काष्ट मी ठेवलं. कुणीतरी माझ्या हातात पेटता चंदनी चूड दिला. भोवतीच्या यादव पुरोहितांनी प्रथम ओम हिरण्यमयेन पात्रेण सत्यस्थापितहितं मुखं तत्त्वं पुषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टे. सत्याचं मुख हे नेहमी हिरण्यवर्णी झाकण्यानं झाकलेलं असतं. त्या सत्याच्या दर्शनाची आज असलेल्या मला हे परमेश्वरा त्याचं ओझरत घडव. या ऋग्वेद ऋचेचा त्रिवार घोष केला. मग मंत्रघोषाच्या गजरात द्वारकाधीशाचा चुलत बंधू म्हणून, रक्ताचा आप्त अवधूत म्हणून मी समोरच्या चितेला अग्निचूड दिला. अग्निपक्षी नीलवर्णी आकाशमार्गी झेपावू लागले. अमात्यांनी वसुदेव बाबा, दोन्ही माता व सर्व ज्येष्ठांना राजनगराकडे धाडण्याची व्यवस्था केली. सर्वात शेवटी हातातील चंदनी चूड त्या चितेत फेकून सशस्त्र यादव दलाचं एक पथक तिथे ठेवून निवडक 2-4 यादवांसह मीही द्वारकेकडे यायला निघालो. मला अश्वशालेतल्या त्याच्या स्नेहाचं सांत्वन करणं आवश्यक होतं. कुणीच काही बोलत नव्हतं. बरंच असं चालल्यावर एक नीलवर्णी सरोवर लागलं. त्याच्याकडे एकटक बघत मी चाललो असताना पायीच्या हिरव्या कंच दाट कुरणावर 5-7 मोरपीस पडलेली दिसताच माझ्या उभ्या देहभर काटा सरकला. आज सकाळी केव्हा तरी सरोवरातील पाणी पिऊन कुरणावर मनसोक्त नाचताना काही मोरांनी ही पिसं ढाळली होती. मला पुढे जाववेचना. वाकून मी त्यातलं एक मोरपीस उचललं. हातातील किंच हिरव्या, गर्द जांभळ्या, दाट सोनेरी रंगवैभवी मोरपिसाकडे नुसता बघतच राहिलो. त्याच्या रंगीबेरंगी कितीतरी आठवणींनी मनकोश कसा गच्च दाटून आला. माझ्या डोळ्यांतून सरसर ओघळणारी आत्मरसाची धार हातातील मोरपिसाचा नीलवर्णी उजळण्याचा व्यर्थ यज्ञ करू लागली. मन भडभडून एकच एक प्रश्न सारखं विचारू लागलं. दादा, खरोखर तू कोण होतास? तुला जन्म देणाऱ्या थोरलीला देवकी मातेला तरी ते कधी कळलं का? धाकलीला रोहिणी मातेला ते समजलं का? वसुदेव बाबांच्या तरी ते कधी ध्यानी आलं का? तुझी जन्मभर सोबत करणाऱ्या बलभद्र दादाला ते कधी समजलं का? तू म्हणालास त्या दूर जन्म देणाऱ्या गुरुवर्य सांदीपनी आणि आचार्य घोर अंगिरस यांना तरी त्याची अटकळ आली काय? ज्यांना तू जन्मतत्वाचे पुरुष मानलेस त्या पितामह भीष्म आणि दानवीर कौंतेय कर्णाला तरी याचा माग कधी लागला काय? तुझं पालन पोषण करून तुला संस्काराचं संचित देणाऱ्या चित्रसेन आजोबा, यशोदा माता आणि नंदबाबा यांना तरी त्याची संगती कधी लागली काय? तुझं स्मरण व्हावं म्हणून दुःखाचं मागणं घालणाऱ्या आत्याबाई कुंती देवींना तरी तू नीट कळलास का? कौरव माता गांधारी देवींच्या कठोर शापानं तरी तू संपणार आहेस काय?
तू सुहृद मानलेल्या गर्गधौम्य, देवभाग बाबा, विराट, द्रुपद, दृष्टद्युम्न अशांना तरी तुझ्या हृदयाचा ठाव कधी लागला का? तू वधलेल्या खलपुरुषांचं तुझ्या हातून वध झाल्यामुळे जीवन धन्य झालं नाही काय? तू सखे मानलेले दारुक, संजय, महात्मा विदुर, सुदामा, सात्यकी आणि सख्या मानलेल्या राधा, द्रौपदी, भगिनी सुभद्रा, एकानंगा, भाचा अभिमन्यू, भगिनी सुभद्रा, तू सखे मानलेले दारुक, संजय, महात्मा विदुर, सुदामा, सात्यकी आणि सख्या मानलेल्या राधा, द्रौपदी, भगिनी सुभद्रा, एकानंगा, भाचा अभिमन्यू, त्याची पत्नी उत्तरा यांपैकी कुणाच्या तरी नेमकं ध्यानी आलं काय की तू कोण होतास? प्रद्युम्नासह तुझ्या सर्व पुत्रांपैकी एकाला तरी शोध घेता आला काय की तू कोण होतास? तुझी लाडकी कन्या चारुमती व तिच्या सर्व भगिनी यांना तरी तो शोध घेता आला का? रुक्मिणी वहिनी सोडून 7ही वहिनींना तुझी पत्नी होण्याचं भाग्य लाभणं म्हणजे काय हे कधी कळलं का? युधिष्ठिरासह ज्या पांडवांचा तू पाठपुरावा केलास त्या पांडवांना तरी कधी योग्य कयास करता आला काय की तू कोण होतास? इतरांचं राहू देच, ज्याला तू एवढी ज्ञानसमृद्ध गीता ऐकविलीस आपल्या इतरांचं राहू देच, ज्याला तू एवढी ज्ञानसमृद्ध गीता ऐकविलीस आपल्या लौकिकाचा परमप्रिय सखा म्हणून गौरवलस, त्या धनुर्धर अर्जुनाला तरी तुझ्या जीवनाच्या सर्व आयामांचं नीट दर्शन झालं का? बाकीच्या सर्वांचं राहू द्याच, तुझी गेली 3 तप पडेल ती अखंड सेवा करणाऱ्या प्रत्यक्ष मला तरी तू नीट कळलास काय? मला वाटतं तू जो काय थोडाफार कळला असशील तो एकट्या रुक्मिणी वहिनींना. जेव्हा केव्हा ज्याला कुणाला तू सर्व काहीही कणमात्रही शिल्लक न राहता समजशील, तेव्हा माझ्या दादा युगंधरा, तो या आर्यावर्ताचाच नव्हे तर सगळ्या विश्वातील सोन्याचा दिवस असेल. माझं मन आक्रंदतच होतं. माझ्या दादा श्रीकृष्णा, युगंधरा, खरोखर तू कोण होतास? माझ्या डोळ्यांतून पाझरणाऱ्या अविरत अश्रुधारांनी हातातील मोरपिसावरचा असीम अनंत नीलवर्णी उजळून निघत होता. आनर्ताच्या सौराष्ट्रातील भालका तीर्थाच्या पश्चिम क्षितिजावरचा सूर्य आता मावळला होता. युगांत झाला होता.